गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला। आणि हे या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत ना, ते आपले सगळे सोयरे आहेत। म्हणजेच दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण सुख निर्माण करणं आहे ना, हे मनुष्याचं कामच आहे ना। पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या प्राण्याला जर आनंद देत असाल, म्हणजे बघा, आपण जेव्हा घरामध्ये असतो, कधी कधी घराच्या दरवाजाजवळ कुत्रा येतो, कुत्र्याला आपण काहीतरी खायला देतो, पुन्हा त्याच वेळेला तो कुत्रा येतो। म्हणजे ज्या प्रकारे आपण त्याला ती सवय लावू ना, त्या प्रकारे त्याला ती सवय लागते। म्हणजे कुत्रा एवढा इमानदार असतो ना, तसा माणूस आहे का बरं? बघा, कधीतरी विचार करायला हवा। पण आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा एखादा मनुष्य प्राणी मात्रांना म्हणजे कुत्र्याला जेव्हा एक भाकरी खायला घालतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतात, काही चमत्कार होतात, तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही किती मोठं पुण्याचं काम केलं आहे ना, यामुळे तुम्हाला जे फळ मिळालेलं आहे ते ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल। आज आपण याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत। दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण जेव्हा करतो ना, किंवा एखाद्या कुत्र्याला आपण भाकरी खायला देतो, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काही फायदा होतो ना, हे आज आपण पाहणार आहोत। म्हणजे कुत्र्याला एक भाकरी खाऊ घालणारा मनुष्य आहे ना, किती पुण्यवान आणि भाग्यशाली बनतो। चला तर आता आपण जास्त वेळ न घेता बघा एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। बघा, उत्तर दिशेला एक जुनं नगर होतं, ज्याचं नाव होतं चंपानगरी। आणि या नगरीमध्ये राजवंशाचं वैभव होतं, पण त्याचबरोबर धर्तीवरची साधी आणि भोळी मानविता देखील विद्यमान होती। आणि नगराच्या मध्यभागी एक भव्य मंदिर होतं, जिथे रोज पूजा अर्चा आणि राजसी समारंभ होत असत। त्याचवेळी नगराबाहेर अनेक साधू संतांचे आश्रमसुद्धा होते, जिथे सत्संग होत असे, वेद पुराणांचे निरंतर पठण चालत असे। चंपानगरीत धर्म आणि अधर्म यांचे अनेक रूपे पाहायला मिळत। एकीकडे सूर्यदेवाच्या पहिल्या किरणासह प्रभातवंदना होत असे, शंखनाद घुमत असे, मंदिराच्या घंटा वाजत असत, तर दुसरीकडे मंदिरालय आणि मांसांच्या दुकानावर रात्री खूप गडबड चालू असे। काही लोक धर्माचरणसुद्धा करत होते, तर काही लोक विषय वासना आणि भोगविलासामध्ये लिप्त होते। याच नगराच्या जवळ एक वृद्ध मनुष्य राहत होता, ज्याचं नाव होतं हरिदास। आणि हरिदास वयाच्या सुमारे 70 वर्षाहून अधिक वयाचा होता। त्याचे केस पांढरे झालेले होते, पाठ किंचित वाकलेली होती, आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांच्या रेषासुद्धा उमटलेल्या होत्या। पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र भाव होता। एकीकडे पश्चातापाची छाया होती, तर दुसरीकडे एक नवीन आशेचा प्रकाशही दिसत होता। तो नगराच्या दक्षिण टोकाला असलेल्या एका लहानशा कुटीमध्ये राहत होता। कुटीसमोर एक जुना पिंपळाचा वृक्ष उभा होता, ज्याची पाने वर्षभर हिरवीगार चमकत असत, आणि ज्याच्या फांद्यावर सकाळ संध्याकाळ पक्ष्यांचा किळबिळाट आहे ना, तो नेहमी घुमत असे। आणि याच पिंपळाजवळ एक मोकळी जागासुद्धा होती, जिथे लोक कधी कधी तिथे बसून
विश्रांती घेत असत. आणि हरिदासाचं आयुष्य आहे ना, हे फारच विचित्र होतं. तरुणपणी तो खूपच भोगी स्वभावाचा होता. सुंदर वस्त्र परिधान करणं, स्वादिष्ट अन्न खाणं, दारू पिणं, मांस भक्षण करणं, जुगारामध्ये पैसा घालवणं आणि स्त्रियांबरोबर व्याभिचार करणं, हे सगळं त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. बघा, आपण स्वतःला सुद्धा आता आठवा, आपण काय काय केलेलं आहे, की तुम्हीच तर नव्हता ना तो. बघा, कधीतरी आपण आपल्या मनाला सुद्धा हे विचारावं. बघा, आपण हे उदाहरण पाहत आहोत. त्याच्यासाठी पाप किंवा पुण्य यांच्यात काहीच फरक नव्हता. फक्त आपल्या इच्छांची पूर्तता करणं हेच त्याचं एकमेव ध्येय होतं. तो अनेकदा योग्य ठिकाणी राहून रात्रंदिवस नशेत डुबून राहत असे आणि नगरातील लोक त्याला त्याच्या दुष्टवर्तनासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी ओळखत असत. त्याने अनेक लोकांकडून धन मिळवण्यासाठी अनेक फसवणूकसुद्धा केली होती. जमीन जायदाद प्रकरणामध्ये देखील फसवणूक केली. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पण त्याच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवणारं कोणीच उरलं नव्हतं. असं नव्हतं की त्याचं हृदय पूर्णपणे काळं होतं, पण जेव्हा काम, वासना आणि लालसेचा अंधार घनदाट होतो ना, तेव्हा विवेकाचा प्रकाश क्षीण होतो. म्हणजे काळ पुढे सरकत गेला आणि हरिदासाचं वय वाढू लागलं. हळूहळू त्याचं शरीर थकू लागलं. ज्यांच्यासोबत त्यानं व्याभिचार आणि पापाचं आयुष्य जगलं होतं ना, ते सगळे त्याच्यापासून दूर जाऊ लागले. कारण आता त्याच्याकडे ना संपत्ती होती, ना तरुण आकर्षण, ना भोगाची साधनं. नगरात आता तो एकटाच आणि निराधार वाटत होता. ज्यांना त्यानं फसवलं होतं ते लोक त्याला पाहून वळून जायचे किंवा तुच्छतेने पाहायचे. हरिदासाच्या आतमध्ये कुठेतरी एक क्षीण अंतःकरण जागी झाली. जे त्याला टोचत होतं ना, त्यानं खूप काही चुकीचं केलं आहे, पण त्याच्यामध्ये एवढं धैर्य नव्हतं. तो थेट मंदिरात जाऊन क्षमा मागू शकेल. नगरातील मोठे मोठे पंडितसुद्धा त्याला पाहून तुच्छता दाखवत असत, कारण त्यांनी त्याच्या बदनामीच्या कथा ऐकलेल्या होत्या. आणि एक दिवस तो असाच आपल्या कुटीसमोर बसलेला विचार करत होता, त्याचं भवितव्य काय असेल. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या प्राचीन पिंपळाच्या झाडावर गेली आणि पिंपळाच्या पानातून हलकासा वारा होता आणि मधुर सळसळ ऐकू येत होता. अशी मान्यता आहे की पिंपळाच्या वृक्षामध्ये देवतांचं वास्तव्य असतं, म्हणजे भगवान विष्णूंचंच आहे ना. आणि हरिदासाच्या मनामध्ये कुठून तरी एक कोमळ भावना उमटली. त्याला वाटलं तो या वृक्षातून काही शांती मिळवू शकेल. त्या दिवशी त्यानं पहिल्यांदा एक लोटा पाणी भरलं आणि हळूहळू ते पाणी टाकत पिंपळाच्या खोडावर ते अर्पण करू लागला. पाणी अर्पण करताना त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याला वाटलं जसे झाडाने स्वतः त्याचे अश्रू शोषून घेतले असावेत. तो तिथेच जमिनीवर बसून म्हणाला, हे पिंपळदेव, मी आयुष्यभर पाप केलं आहे. माहिती नाही आता मला क्षमा मिळेल की नाही, पण आज माझ्या मनाने सांगितलं तुझ्या चरणांवर जळ अर्पण करून प्रायचित्त करावं. कृपया मला शांती दे. त्याच्या या शब्दावर पिंपळाची पानं अधिक वेगाने हलू लागली, जणू काही त्याला इशारा करत होती. निसर्ग कधी कोणालाही नाकारत नाही ना. त्या दिवसानंतर हरिदासानं एक नियम केला की रोज सकाळी उठून स्नान करून पिंपळाला जळ अर्पण करेल. त्याला मोठ्या कर्मकांडांची माहिती नव्हती, पण एवढे कळून चुकलं होतं की हे झाड आहे ना, त्याच्या आतल्या मनाला शांती देतं. जसे जसे दिवस गेले ना, हरिदासाला पिंपळाजवळ बसून काही क्षण घालवणं आवडू लागलं. त्याच्या आत्म्याला हलकं वाटू लागलं, जणू त्याचे पाप ताप आहेत ना काहीसे कमी होत होते. काही काळानंतर एक घटना घडली. एक वृद्ध गाय जी कदाचित तिच्या
चुकीच्या मालकांनी टाकून दिली होती. इकडे तिकडे भटकत भटकत हरिदासाच्या कुटीसमोर आली आणि ती गाय खूपच अशक्त होती. तिच्या डोळ्यामध्ये करुणा भरली होती. शरीरावर असंख्य माशा बसल्या होत्या आणि ती जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होती. हरिदासानं ती गाय पाहताच त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. आजपासून काही वर्षापूर्वी असता तर कदाचित हरिदासानं तिला हाकलून सुद्धा दिली असती, पण आता त्याचं अंतःकरण बदललेलं होतं. हरिदासानं तिला लगेच चारा टाकला आणि खूप प्रेमाने तिला थोपटलं. गाय ही प्रेमाने चारा खाऊ लागली आणि नंतर हरिदासाने आपल्या जुनाट फाटलेल्या कपड्यातून एक पट्टा फाडून घेतला आणि त्याच्याच हाताने त्या गायीच्या जखमा स्वच्छ केल्या. त्या दिवसापासून ती गाय सुद्धा तिथेच थांबू लागली. हरिदासानं आपल्या कुटीच्या मागे थोडीशी जागा सुद्धा तयार केली, जिथे ती आरामामध्ये बसू शकत होती. जे काही थोडंफार चारा किंवा उरलेला अन्न असे ना, ते तो तिला देत असे. आता हरिदासाचा दररोजचा दिनक्रम होता ना, तो रोज ठरलेला होता. पहाटे उठणं, स्नान करणं, पिंपळाला जळ अर्पण करणं, मग गायीची सेवा करणं, तिच्या जखमांकडे लक्ष देणं आणि तिला चारा देणं. त्याने अनेकदा विचार केला की जर काही पैसे जमून ही गाय गोशाळेत पाठवली ना तर बरं होईल. पण नगराच्या गोशाळेचे संचालक आहेत ना, त्याच्या पूर्वीच्या पापमय जीवनामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळं त्यांना हरिदासाला मदत करायला तयार होते ना त्या गायीला ठेवायला. अशा परिस्थितीमध्ये हरिदासानं ठरवलं की आता ही गायच त्याच्या जीवनाचा आधार होईल. तिला सेवा करून तो काही पुण्य कमवेल. काळ सरकत गेला आणि आणखी एक प्राणी हरिदासाच्या दैनंदिन जीवनामध्ये सामील झाला. एक दुबळा सडपातळ तपकिरी रंगाचा कुत्रा. या कुत्र्याचं वय आहे ना, ते बरंच झालं असावं. जरी तो वृद्ध नव्हता तरी त्याची अवस्था खालवलेली दिसत होती. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तो नगराच्या गल्ली गल्लीमध्ये भटकत होता आणि कदाचित पूर्वी कुठल्या तरी घराचा तो सदस्य असावा, पण आता कोणीच त्याला स्वीकारत नव्हतं. तो अधूनमधून कचऱ्यातून काही खाण्याचा प्रयत्न करत असे किंवा रस्त्यामध्ये लोकांनी टाकलेल्या अन्नाचे तुकडे खात असे. एका संध्याकाळी तो हरिदासाच्या कुटीसमोर आला आणि तेव्हा हरिदास आपल्या गायीला चारा घालत होता. त्या कुत्र्याच्या उपासमारीच्या डोळ्यांनी हरिदासाकडे पाहिलं आणि हरिदासाचं हृदय वितळलं. त्यानं उरलेली भाकरी काढली आणि कुत्र्यापुढे ठेवली. तो कुत्रा खूप प्रेमाने ती भाकरी खाऊ लागला. काही वेळामध्ये त्याने भाकरी संपवली आणि पाणी प्यायल्यानंतर निघून गेला. त्या दिवसापासून तो कुत्रा रोज संध्याकाळी हरिदासाच्या कुटीसमोर येऊ लागला. हरिदास त्याच्यासाठी भाकरी ठेवत असे आणि कधी कधी उरलेली भाजीसुद्धा असे. कुत्र्यालाही एक आश्रय मिळाला होता आणि अशा प्रकारे जो हरिदास कधी हिंसा, व्यभिचार आणि पापाचं प्रतीक होता ना, तो आता आपल्या जीवनाच्या संध्याकाळी गायी आणि कुत्र्यांविषयी दया दाखवणारा करुणामय हृदयाचा मनुष्य बनवू लागला होता. त्याला वाटू लागलं त्याचं मन दररोज अधिकच शुद्ध होत चाललं होतं. वर्ष सरली आणि हरिदासाची शारीरिक ताकद अधिकच क्षीण झाली, पण त्याच्या हृदयामध्ये आध्यात्मिक जिज्ञासा वाढत गेली. तो जिवंत असेपर्यंत त्यानं पिंपळाला दररोज जळ चढवणं सोडलं नाही. त्या गायमातेला सेवा देणं थांबवलं नाही आणि त्या भुकेलेल्या कुत्र्याला भाकरी खाऊ सोडलं नाही. पण या जगामध्ये प्रत्येक जीवाला आहे ना, एक दिवस मृत्यूचा सामना करावा लागतो. अशाच क्रमामध्ये एक दिवस हरिदास अचानक आजारी पडतो आणि त्याचा श्वास अडखळू लागला. संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं आणि त्याच्याजवळ कोणीही साक्षीदार नव्हता, कोणीही साथीदार नव्हता. फक्त ती गाय आणि तो कुत्रा आहे ना, समोर उभा असलेला पिंपळ.
हरिदासाची कोणी संतान सुद्धा नव्हती. तो शेवटचे क्षण मोजत होता. रात्रीची वेळ होती. हलकासा चंद्रप्रकाश पसरलेला होता. पिंपळाची पाने मंद वाऱ्यामुळे आळत होती. गाय त्याच्या जवळ उभी होती आणि हरिदासाकडे टक लावून पाहत होती. तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. जणू तिला जाणवलं सुद्धा होतं की हरिदासाचा शेवट जवळ आहे. कुत्रा एक कुटीच्या दरवाजावर उभा होता. शांतपणे जणू काही प्रार्थना करत होता. त्याचा मित्र आहे ना, यातना टाळून मुक्त व्हावा. अचानक हरिदासाच्या तोंडून कराट बाहेर आली आणि काही क्षणातच त्याचा श्वास थांबला. तो या लोकातून निघून गेला. जसंच्या तसं हरिदास मरण पावला. तसंच वातावरणामध्ये बघा एक वेगळे शांततेचा, उदासीचा वातावरण निर्माण झालं. रात्र गडद होत होती. तेव्हाच एक तेजस्वी प्रकाशसुद्धा, काही आकृत्या त्या आकाशातून खाली उतरू लागल्या. ते यमदूत होते. काळ्या रंगाचे, भयानक चेहऱ्याचे, हातात पाश घेऊन ते पृथ्वीवर उतरतात. त्यांनी हरिदासाची आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला. कुत्रा भुंकू लागला, पण यमदूतांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. यमदूत आत्मा घेऊन आकाशामध्ये उडण्यासाठी तयार झाले. त्याच क्षणी कुत्रा आणि गाय दोघेही अस्वस्थ झाले. पिंपळाच्या पानात ही कंपनं वाढली. असं जाणवलं की पिंपळ ही विलाप करत होता. तेव्हाच काही अद्भुत घडलं. ती वृद्ध गाय जी होती ना, ती आजपर्यंत शांत होती. ती बोलली, हा तर तोचा हरिदास आहे ज्यानं माझी सेवा केली, माझा जीव वाचवला. आता हा पापी कसा असू शकतो? हा तर दयाळू होता. कुत्रा तिचं बोलणं ऐकून म्हणाला, हो गो माता, मलाही याच्याच झोपडीमध्ये जीवन मिळालं. हा मला रोज भाकरी खायला घालायचा. मला तर हा माणूस आहे ना, खूप चांगला वाटला. याच्याविषयी ऐकलं होतं. याने पूर्वी पाप केली होती, पण शेवटी याच्या हृदयामध्ये करुणा होती. पिंपळाची पानं सळसळू लागली आणि ती सुद्धा म्हणू लागली, मी वर्षानुवर्ष पाहिलं आहे. यानं माझ्या खाली बसून पश्चातापाचे अश्रू ढळले आहेत. मला दररोज जळ अर्पण केलं आहे आणि याच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं होतं. याच्या पापाचा अंत व्हायला हवा, पण आता यमदूत त्याला घेऊन चाललेले आहेत. गाय चिंतेत म्हणाली, आपण काहीतरी केलं पाहिजे. जर हा खरोखर पापी होता ना, तरी त्याच्या भावना शेवटी शुद्ध होत्या. कदाचित यमराजांना संपूर्ण गोष्ट माहिती नसेल. आपल्याला तिथे जाऊन सांगायला पाहिजे. हरिदास शेवटी धर्माचं पालन करत होता. कुत्रा उत्साहाने म्हणाला, हो गो माता, तुम्ही खरं बोलत आहात. आपल्याला यम लोकामध्ये जाऊन यमराजांना विनंती करायला पाहिजे. त्यांनी हरिदासाचं पुण्य कर्मही पाहावं. हे ऐकून पिंपळाने मंद सळसळत्या वाऱ्यामध्ये संमती दिली. तितर स्थूळ रूपामध्ये या पृथ्वीवर असलो तरी माझं चैतन्य तिथेही पोचू शकतं. पण तुम्ही दोघे जाऊ शकता. जा आणि यमराजांना सांगा की हरिदासाच्या सेवेचा आणि पश्चातापाचं फळ त्याला मिळायला हवं. माझ्या आत यमलोकामध्ये जाण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. तुम्ही त्या मार्गाने यमलोकाकडे प्रस्थान करा आणि यमराजांकडं हरिदासाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा. मग गायीनं कृतज्ञतेने पिंपळाला नमस्कार केला आणि कुत्र्याला घेऊन निघाली. पिंपळाच्या आत एक गुप्त मार्ग उघडला आणि ते दोघेही त्या मार्गाने यमलोकासाठी निघाले. पहिल्यांदा गाय पिंपळात प्रवेश करते आणि त्यानंतर कुत्राही त्या मार्गामध्ये शिरतो. त्या दरम्यान यमदूत हरिदासाच्या आत्म्याला एक भयानक मार्गाने नेत असतात. चारही बाजूला अंधार, किंकाळ्या आणि खालचे भीषण अग्निकुंड. हरिदास घाबरून यमदूतांना काही बोलायचा प्रयत्न करतो, पण त्याने कठोरतेने बोलतात, शांत राहा पापी, तुझं ठिकाण हेच आहे. तुझ्या पापाचे दंड तुला भोगावेच लागतील. हरिदास करुण स्वरामध्ये म्हणतो, मला मान्य आहे मी पाप केलं आहे,
पण मी शेवटी प्रायचित्तही केलं आहे. यमदूत हसतात आणि म्हणतात की हे यमलोक ठरवेल, कारण आम्ही फक्त आदेशाचं पालन करतो. यमराजांची आज्ञा आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ देण्यात यावं. दरम्यान गाय आणि कुत्रा एका अनोळखी लोकामध्ये प्रवेश करतात. थोडं पुढं गेल्यावर एक विशाळ सभागृहासारखा तेजस्वी भाग दिसतो. तेथे एक सिंहासनावर यमराज विराजमान असतात. त्यांच्या मुखमंडळावर तेज आणि रौद्रता असते. डोक्यावर मुकुट आणि गळ्यामध्ये सुवर्ण आभूषण आणि अंगावर पिवळं वस्त्र धारण केलेले असतात. त्यांचं रूप एकाच वेळी कठोर न्यायदात्याचं आणि दिव्य कृपाशील देवाचं भासतं. त्यांच्यासमोर चित्रगुप्त उभे असतात, जे एक विशाळ ग्रंथ घेऊन जीवांच्या कर्माचा लेखाजोखा ठेवतात. काही क्षणातच यमदूत हरिदासाची आत्मा तेथे घेऊन पोचतात. हरिदास घाबरलेला असतो. त्याला आपल्या भोवती आत्माही उभ्या दिसतात आणि ज्या स्वतःचा न्याय ऐकत असतात. तो आपल्या पापांची आठवण करून थरथरतो. तेवढ्यात यमराज गंभीर आवाजामध्ये विचारतात, हे हरिदास, तुला माहीत आहे का तुला इथे का आणलं आहे बरं? हरिदास हात जोडून म्हणतो, हे यमराज, मला माहीत आहे की मी आयुष्यामध्ये अनेक पाप केले आहेत. मी व्यभिचार केला, दुसऱ्यांची फसवणूक केली, मांसाहार केला, मद्यपान केलं आणि अनेक लोकांना त्राससुद्धा दिला. मला भीती आहे की तुम्ही आता मला एखाद्या भीषण नरकामध्ये पाठवणार. यमराज भ्रुकुटी ताणून म्हणतात, चित्रगुप्त याचा संपूर्ण लेखाजोखा वाचा. चित्रगुप्त ग्रंथ उघडून म्हणतात, हरिदास स्वर्गीय दामोदर यांचा पुत्र, चंपानगरीचा रहिवाशी, यानं तारुण्यामध्ये अनेक अपराध केले. पहिला अपराध, एका गर्भवती स्त्रीशी दुर्व्यवहार केला, ज्यामुळं तिला खूप वेदना झाल्या. दुसरा अपराध, जुगारात सारं धन गमावून इतरांना फसवलं. तिसरा अपराध, मांसाहार आणि मद्यपानामध्ये लिप्त राहणं. चौथा अपराध, अनेक निरापराध स्त्रियांना बळपूर्वक संसर्गासाठी मजबूर करणं. पाचवा अपराध, नगरातील व्यापाऱ्यांना धुमकावून धन उकळणं. चित्रगुप्त एका मागून एक पाप सांगत होता. हरिदास लाजून आपलं डोकं खाली घालतो आणि त्याला वाटतं की त्याच्या नरकात जाणं आता निश्चित आहे. यमराज कठोर स्वरामध्ये म्हणतात, हरिदास, तुझी शिक्षा निश्चित आहे. यमराज कठोर स्वरात म्हणतात, हरिदास, तुझी शिक्षा आहे ना, तुझ्या आत्म्याला प्रथम रक्तकुंड नरकामध्ये टाकलं जाईल, नंतर उकळत्या तेलाच्या कढईमध्ये आणि त्यानंतर काटेरी पर्वतावर चालण्याची यातना दिली जाईल. त्यामुळं तुझ्या पापांचा क्षय होईल. हे ऐकून हरिदास रडू लागला, हे धर्मराज, मी मान्य करतो की मी भीषण पाप केलं आहे, पण शेवटी मी गोमातेची सेवा केली, एका उपाशी कुत्र्याला भाकरी दिली आणि रोज पिंपळाला जळ अर्पण केलं. या पुण्यकर्माचं काही लेखा नाही का? यमराज गंभीर होऊन विचारतात, चित्रगुप्त, याच्या पुण्यकर्माचाही काही उल्लेख आहे का? चित्रगुप्त पोथी उलटतात, हो धर्मराज, यानं शेवटच्या काळामध्ये काही पुण्यकर्मसुद्धा केली आहेत. एका आजारी गायीचे प्राणरक्षण केलं, तिला आसरा दिला, एका कुत्र्याला रोज अन्न दिलं, पिंपळाला जळ अर्पण केलं. पण याची पापे इतकी मोठी आहेत ना, ही पुण्य कदाचित अपुरी ठरतील. हे ऐकून यमराज निर्णायक स्वरामध्ये म्हणतो, तुझ्या पापाचं घडं भरलेलं आहे, काही पुण्य कर्मांनी ते रिकामं होणार नाही. यमदूत हरिदासाला पकडायला जातात. तेव्हा हरिदास अर्थ स्वरामध्ये पुन्हा म्हणतो, मी तुमच्याकडे विनंती करतो यमराज, मला क्षमा करा अथवा नका करू, पण माझ्या पुण्याचाही मोल बघा. मी शेवटचा काळ आहे ना, गोमातेच्या सेवेमध्ये घालवलेला आहे, पश्चातापामध्ये घालवलेला आहे आणि त्याच क्षणी एक तेजस्वी प्रकाशासह तिथे दोन प्राणी प्रकट होतात. एक म्हणजे ती वृद्ध गाय आणि दुसरा म्हणजे तो दुबळा कुत्रा, जे चमत्कारिक शक्तीनं सूक्ष्म रूपामध्ये यमलोकामध्ये आलेले असतात.
हे सर्व पाहून यमदूत आश्चर्यचकित होतात. ते ओरडून विचारतात, तुम्ही प्राणी इथे कसे आलात बरं? गाय आपल्या डोळ्यांमध्ये दिणता आणि करुणा घेऊन यमराजांपुढे वागते आणि म्हणते, हे धर्मराज, माझा प्रणाम स्वीकारा. मी तीच गाय आहे जी या हरिदासानं आपल्या शेवटच्या दिवसामध्ये वाचवली. माझं घाव स्वच्छ केले, मला आसरा दिला आणि अन्न पाणी दिलं. यमराज थोडे विस्मित होऊन विचारतात, तू काय मागतेस बरं? काय करुण स्वरामध्ये म्हणते, हे धर्मराज, मी फक्त एवढंच मागते की तुम्ही हरिदासाचे सर्व कर्मांवर पूर्ण दृष्टीक्षेप टाका. हे खरं आहे की त्यानं पाप केलं, पण त्यानं मला पूर्ण जीवन दिलं. मी बेसहारा होते, कदाचित मी उपासमारीनं मेले असते, पण जर यानं मला सावरलं नसतं ना, काय हे पुण्य त्याच्या पापांपेक्षा कमी आहे? आपल्याला विनंती आहे की पुण्यालाही मान्यता दिली जावी. यमराजांच्या हातात पकडलेला दंड काहीसा शिथिल झाला. ते म्हणाले, हे सुद्धा बरोबर आहे, परंतु याचे पाप कमी नाहीत. गाय माता, याचे दंड निश्चित आहे. तू असं काय इच्छितेस की हा पापी शिक्षेपासून वाचावा? गाय उत्तर देते, मी फक्त न्याय इच्छिते. मी असं म्हणत नाही की याचे पाप माफ केले जावेत. मी तर फक्त एवढंच म्हणते की याचे प्रायचित्तसुद्धा गणलं जावं. हा माणूस आहे ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, त्यागाची भावना निर्माण झाली आहे, त्यानं मला गाय समजून सेवा केली. जर धर्मामध्ये गोसेवेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे ना, तर या सेवेला त्याचं फळ मिळायला हवं. एवढ्यात कुत्रा पुढे आला आणि शेपूट हळवत म्हणाला, हे यमराज, आज माझ्याकडे सुद्धा बघा. मी एक तुच्छ कुत्रा आहे. लोक मला नेहमी दूर लोटतात, मारतात सुद्धा, पण हरिदासानं मला कधीही लात मारली नाही. त्याने मला अन्न दिलं, माझ्या जखमा धुतल्या, मला प्रेम दाखवलं. मला समजत नाही की इतका दयाळू मनुष्य फक्त नरकाचं पात्र कसा असू शकतो. यमदूतांपैकी एक क्रोधाने म्हणाला, चूप राहा कुत्र्या. यमलोकामध्ये तू आमच्या न्यायावर प्रश्न उपस्थित करतोस. कुत्रा मागे सरकला, पण त्याने धीर सोडला नाही. तो पुन्हा म्हणाला, मी फक्त यमराजांना विनंती करतोय की एक मनुष्य ज्याने अंतिम काळामध्ये प्रायचित्त केलं, गायीची सेवा केली आणि माझ्यासारख्या तुच्छ प्राण्यावर दया दाखवली, त्याच्या उद्धाराचा काही मार्ग असावा. यमराजांनी दोघांना शांत केलं आणि अत्यंत गंभीरतेने म्हणाले, धर्माचे नियम स्पष्ट आहेत. जो जसा कर्म करतो त्याचं तसं फळ मिळतो. हरिदासाचा बहुतांश जीवनकाळ आहे ना, तो पापामध्ये गेलेला आहे. गायीची सेवा, कुत्र्याला भाकरी देणं, पिंपळाला पाणी घालणं हे त्याच्या अंतिम दिवसाचे कर्म आहेत. पण हे इतके मोठे कर्म आहेत ना की त्याचे घोर पाप धुवून टाकतील. तेवढ्यामध्ये एके दिव्य आवाज ऐकू येतो, हे यमराज, जर शुद्ध अंतःकरणाने केलेली भक्ती आणि प्रायचित्त खरं नसतं तर मग जगात उद्धाराचा मार्ग कुणालाच मिळाला नसता. हा आवाज होता देवर्षी नारदांचा. त्यांच्या आगमनाने एक तेजस्वी प्रकाश पसरतो. त्यांच्या हातात वीणा होती, शरीरावर मुगचर्म होतं आणि मंद स्मितहास्य ते दिव्य तेजाने झळकत होतं. स्वतः यमराज सुद्धा नम्रतेने त्यांचे स्वागत करतात. हे देवर्षी नारद, आपल्या उपस्थितीने ही सभा दिव्य झाली आहे. आपण या प्रकरणामध्ये काय सांगू इच्छिता बरं? बघा, नारदजींनी वीणेचे तार हलक्या स्पर्शाने छेडलं आणि म्हणाले, हे धर्मराज, आपल्या न्यायावर सर्वांनाच विश्वास आहे, पण धर्माचा अर्थ फक्त कठोर दंड देणं नाही, तर ती प्रेम आणि करुणासुद्धा आहे, जी प्रायचित्त करणाऱ्या जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवते. हरिदासानं आयुष्यभर पाप केलं हे नक्कीच खरं आहे, पण अंतिम अवस्थेमध्ये त्याने अंतःकरण परिवर्तन केलं आहे. त्याने रोज पिंपळाला पाणी घातलं. आपल्याला माहीत आहे की पिंपळात श्रीहरी विष्णू वास करतात. पिंपळाची सेवा म्हणजे
निस्वार्थ भक्ती होती. यमराज गंभीरतेने विचारतात, हे देवर्षी, पण काही वर्षाची सेवा अनेक दशकांच्या पापांना पुसून टाकू शकते का? नारदजी समजावून सांगतात, पाप आणि पुण्याचं मोजमाप हे करणं आहे ना, ते सोपं नाही. कर्माचं फळ मिळतंच, पण जर एखादा मनुष्य खरं प्रायचित्त करून धर्माचा आणि देवाचा आश्रय घेतो ना, तर त्याला मोक्ष आणि उद्धाराची वाट नक्कीच मिळते. हरिदासानं गोसेवा केली, जी अत्यंत पुण्यदायक मानली जाते. कारण गायीमध्ये सर्व देवांचे वास मानले गेलेले आहेत. त्यानं एका उपाशी परितत्व कुत्र्याला अन्न दिलं, जे दयेचे प्रतीक आहे. त्याने पिंपळाला पाणी घालून ईश्वर स्मरण केलं. हे सर्व कर्म आहेत ना, त्याच्या अंतर्मनातील शुद्धतेचं दर्शन होतं. यामुळं ही साधी कृती राहिली नाही, तर अत्यंत पुण्यदायक ठरल्या. यमराज विचारात पडले आणि म्हणाले, हे देवर्षी नारद, आपल्या मते आणि चित्रगुप्तांचं विश्लेषण मला विचार करायला भाग पाडतं. मला आठवतं की आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जर कोणी मनुष्य अंतिम काळामध्ये ईश्वराचं सच्च्या अंतःकरणाने स्मरण करतो आणि काही सेवा कार्य करतो ना, तर त्याला ईश्वराचा अनुग्रह मिळतो. हे ऐकून गाय माता पुढे येऊन प्रार्थना करते, आणि हे धर्मराज, जर तुम्ही याला काही भयंकर शिक्षा देणार असतील तर मला सुद्धा या शिक्षेमध्ये सहभागी करून घ्या. कारण यानं माझ्यासाठी जे काही केलं ना, ते विसरणं अशक्य आहे. एक काळ होता की मी व्याकुळ होऊन मरत होते, पण यानं मला आधार दिला. कुत्रासुद्धा एक कातर आवाजामध्ये म्हणतो, मी सुद्धा जीवनामध्ये खूप दुर्व्यवहार अनुभवला, पण हरिदासाने मला प्रेम दिलं, अन्न दिलं. मी सुद्धा त्याच्यासोबत नरकात जाईल, पण माझी प्रार्थना आहे की त्याला पूर्ण नरक यातना भोगाव्या लागू नयेत. यमराजांनी या प्राण्यांचं निष्कपट प्रेम आणि भक्ती पाहून हळवे झाले, आणि त्यांनी आपला दंड खाली घेतला आणि घोषणा केली, हरिदास, तुझे पाप मोठे आहेत, पण तुझ्या अंतिम जीवनात केलेले पुण्यकर्म हे मुलाख मुलाचे आहेत. गाय मातेची सेवा, कुत्र्याला अन्न देणं, पिंपळाला नित्य जळार्पण करणं, पूजा करणं, हे तुझ्या अंतर्मन शुद्ध झाल्याचं प्रमाण आहे. त्यामुळं मी तुला नरकात न पाठवता स्वर्गात स्थान देतो, जेथे तू आपली आत्मा अधिक शुद्ध करू शकतोस. हे ऐकून गाय आणि कुत्रा आनंदित झाले. गाय मातेनं हर्षानं आपलं डोकं उंचावलं, कुत्र्यानं आनंदाने शेपूट हलवली, आणि हरिदासाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना. बघा, हल्लीच्या काळातला हा मनुष्य आहे ना, बघा, भक्ती मार्गामध्ये यायचं झालं ना, तरी तो संकोच करतो. तो आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण करतो की मी भरपूर पापी आहे, माझे पाप कधी मिटून जातील का बरं? पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, तू सद्गुरू आईला ज्यावेळी शरण जाशील ना, त्या दिवसापासून तुझं पापांचं रूपांतर पुण्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. म्हणून आपण अगोदर शरण जायला हवं, आणि जेव्हा आपण भगवंताला शरण जाऊ ना, तेव्हा भगवंत त्याची कृपादृष्टी नक्कीच तुमच्यावर ठेवेल. म्हणून तुम्ही कितीही पापी असू द्या, कितीही वाईट कर्म केलेले असू द्या, भगवंताला शरण जा. तुमच्या जीवनाचा मार्ग आहे ना, चेंज करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे, कारण ही दुनियाच त्याची आहे. म्हणून तुम्ही कसलाही संकोच करू नका. आयुष्यामध्ये आधीचं जीवन तुमचं कसं होतं ना, ते सर्व विसरून जा. भगवंताला शरण जावा, तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.